तर या क्षणाची मोठी बातमी, नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ माझावर एक्सक्लुझिव्ह व्यक्त होताना दिसलेले आहेत. तर माझाशी बोलत असताना त्यांनी आपल्या नाराजीबद्दलचा खुलासा देखील केलेला आहे. स्वतः छगन भुजबळ यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. छगन भुजबळजी, आपण नाराज असल्याच्या अनेक चर्चा होतात, मात्र काय खरं आहे? छगन भुजबळ अजिबात नाराज नाही. पुढे बोला. पण अद्यापपर्यंत नाराज असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हे. चर्चा करणार त्याला मी काय करू बाबा? तुम्ही लोक चर्चा करतात, तुम्ही लोक चालवतात. आता कोणी चालवलं की मी याला भेटलो त्याला भेटलो, काय साफ खोटं आहे. मी कुणालाही आमच्या विरोधी पक्ष कुठल्याही नेत्याला भेटलेलो नाही. कधी भेटणार? कोण म्हणतं 2 दिवसापूर्वी भेटलं, म्हणून मी डायरीच काढली. निश्चितच सत्य आपल्याकडूनच जाणून घ्यायचं आहे. 10 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम होता. तुमचे सगळे जे रिपोर्ट तिथे होते. 11 तारखेला मी आमच्या लोकांना सांगत होतो किंवा मला 13 तारखेला जे काही फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे राज्यसभेचा, मला जाण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांशी बोलत होतो. 12 तारखेला संध्याकाळी अजित पवार यांच्या घरी मीटिंग होती. 13 तारखेला फॉर्म भरायचा आहे, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. 13 तारखेला मी फॉर्म भरण्यासाठी विधानसभेत होतो. त्याच्यानंतर 14 तारखेला आम्ही पुण्याला होतो. पुण्याच्या तुमच्या जे काही पत्रकार आहेत त्यांना विचारून घ्या. फुलेवाड्याच्या कामासाठी आणि भिडेवाड्याच्या कामासाठी मी पुण्याला होतो. 15 तारखेला आम्ही येवल्यामध्ये होतो. तिथल्या पत्रकारांना विचारून द्या. 16 तारखेला संध्याकाळी मी मुंबईमध्ये आलो. आणि आता आज म्हणजे काल सोमवार आणि काल बेकरी होत आणि आज मंगळवार. बरोबर आहे. तारखा तुम्ही सांगितल्यात आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितलात. या संदर्भात अधिक प्रश्न विचारतायत. कोणी काय सांगतात, कोणी काय बरं दुसरंही सांगतो. मला कोणाला भेटायचं असेल ना तर मी ओपनली भेटेन. बस निश्चितच आहे, ते तुम्ही करालच. बरं, एबीपी माझाच्या संपादिका यावेळेला आपल्या सोबत आहेत, सरिता कौशिक. त्या आपल्याला प्रश्न विचारतात. सरिताजी. भुजबळजी, खरं तर आपल्या रोखठोक भूमिकेसाठीच आपण प्रसिद्ध आहात आणि आता आपण स्पष्ट केलंय की आपण कोणालाही भेटला नाहीत. मात्र अशा पद्धतीच्या चर्चा या फक्त आपल्याच बाबतीत का येत आहेत? होतात ते माझं दुर्दैव आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला नवीन काहीतरी सापडत नाही टीव्हीला दाखवण्यासाठी, तोपर्यंत भुजबळ चालणारच आहे. नवीन काहीतरी मोठी घटना झाली तर आपोआप भुजबळ बंद होऊन जाईल. काय तोपर्यंत काही घटना घडतच नाहीये, तोपर्यंत मला भुजबळ चालवणं भाग काय. भुजबळ साहेब, मी आपली भावना समजू शकते, मात्र मी आपल्याला एका गोष्टीचा विश्वास देते की एबीपी माझानं मात्र आपण भेटलात, अशी भेट घेतलीत,